आज एकदम वेगळ्या प्रकारचे कटलेट बनवले आहेत। आज बनवणार आहे कनारी, याला कनारे म्हणतात किंवा करांदे सुद्धा म्हणतात। हे मी शिजवून घेतले, तुमच्याकडे याला काय म्हणतात मला कमेंटमध्ये नक्की सांगा। सगळ्यात आधी मी हे 7 ते 8 कनारे शिजवून घेतले कुकरमध्ये 4 ते 5 शिट्ट्या काढून, सालं काढून घेतली आणि हाताने मॅश करून घेतले। हे छान शिजले की हातानेच मॅश होतात, त्यामुळे मॅशरची वगैरे गरज लागत नाही। तसंच यामध्ये मी आलं, लसूण, मिरची आणि कोथिंबीरची पेस्ट घातली, आमचूर पावडर घातली, हळद, लाल तिखट, धणा जिरा पावडर, गरम मसाला घातला, थोडासा हिंग घातला, चवीपुरतं मीठ घातलं, भरपूर कोथिंबीर घातली आणि छान असं हे मी एकजीव करून घेते आहे। तसंच यामध्ये थोडीशी काळी मिरीची पावडर सुद्धा घालायची, त्यामुळे चव चांगली लागते। आता याला स्वतःची अशी चव नसते, त्यामुळे बऱ्यापैकी मसाले मी यामध्ये घातले आहेत आणि चटपटीत करण्यासाठी चाट मसाला वगैरे घातला आहे। हे छान असं मळून घ्यायचं आणि त्यानंतर त्याचा घट्टसर गोळा करून घ्यायचा। आता यामध्ये मी चीज सुद्धा स्टफ केला आहे। थोडेसे स्टफ कटलेट बनवले आणि थोडेसे मी साधे कटलेट बनवले आहेत। इथे आता लहान लहान असे गोळे तयार करून घेतले या मिश्रणाचे आणि त्यानंतर हव्या त्या आकारात तुम्ही ते बनवू शकता। इथे मी 2 ते 3 असे लंबगोल बनवले कटलेट्स आणि बाकीमध्ये मी चीज स्टफ केलं। छोटासा गोळा घेऊन त्यामध्ये चीज स्टफ करायचं आणि छान असं मैदा आणि कॉर्नफ्लॉवरच्या स्लरीमध्ये डिप करून घ्यायचं, त्यामुळे त्याला कोटिंग खूप छान येतं। इथे मैदा 1 चमचा, कॉर्नफ्लॉवर 1 चमचा, थोडंसं पाणी आणि मिरीपूड, मीठ घालून पातळशी अशी स्लरी बनवली। त्यामध्ये एक एक कटलेट इथे दाखवल्याप्रमाणे स्टफ करून घेतलं, त्यानंतर या पेस्टमध्ये घोळवून घेतलं आणि त्यानंतर ब्रेड क्रम्समध्ये कोट करून घेतलं। हे केल्यामुळे ना खूप छान असे क्रिस्पी बनतात कटलेट, त्याला टेक्स्चर खूप छान येतं। अशा प्रकारे सगळे कटलेट मी बनवून घेतले। आता एका बाजूला तेल तापत ठेवलं आहे। मस्त असं तेल तापल्यानंतर सगळ्यात आधी जे विदाऊट चीज होते लंबगोल केलेले कटलेट ते तळून घेतले, त्यानंतर चीज स्टफ केलेले कटलेट सुद्धा छान असे तळून घेतले। मस्त खरपूस रंगावर तळायचे आणि त्यानंतर हे मस्त असे सॉस किंवा चटणी बरोबर खाण्यासाठी तयार आहेत। अतिशय उत्तम रेसिपी आहे, हेल्दी आहे। कदाचित ही रेसिपी तुम्हाला माहीत नसेल, त्यामुळे नक्की करून बघा ही रेसिपी। एरवी आपण हे करांदे किंवा कनारे जे म्हणतो ते आपण उकडून मीठ लावून खातो, पण हे अशा पद्धतीने करून बघा, मुलांना देखील आवडतील आणि तुम्हाला सुद्धा नक्की आवडतील। यामध्ये तुम्हाला हवं असल्यास तुम्ही बटाटा किंवा इतर कुठल्या भाज्या सुद्धा ॲड करू शकता। मी पहिल्यांदा ही रेसिपी ट्राय केली म्हणून मी यामध्ये जास्त काही पदार्थ ॲड केले नाहीत, कारण मला माहीत नव्हतं हे कशी बनणार आहे। पण खरंच सांगते, खूप छान रेसिपी बनते ही, अतिशय चविष्ट लागते। नुसते उकडून खाण्यापेक्षा हे कनारे अशा पद्धतीने खाऊन बघा, कसे वाटले मला कमेंटमध्ये सांगा। आवडले तर चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा।